नमस्कार श्रोतेहो, आजच्या सायन्स कॉर्नरमध्ये मी मानसी आंबडेकर तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, सर्व सजीवांमध्ये त्यांच्या मेंदूच्या कुवतीनुसार बुद्धीसोबत भावभावनाही असतात आणि आपण मनुष्य प्राणी म्हणजे तर सर्वात बुद्धिमान सजीव. या भावभावनांसोबतच आपल्याला मिळालेली आहे जन्मतः कुतूहल नावाची एक देणगी. हे कुतूहल आपल्याला नवनवीन गोष्टी करून पाहण्यासाठी, वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी, वेगळे अनुभव घेण्यासाठी आणि त्यातून काही निष्कर्ष काढण्यासाठी उद्युक्त करत असतं. या कुतूहलापोटीच आजवर निसर्गसृष्टीतल्या अनेक अचंबित करणाऱ्या गोष्टींचा आपण धांडोळा घेऊ शकलोय. पण ही जशी भावना मूलभूत, तसंच आपण कुठून आलो, कसे उत्क्रांत झालो, आपण कशाचे बनलोय, आपल्या भोवतालची सृष्टी कशाची बनली आहे, हे सुद्धा मूलभूत कुतूहल आहे. आपल्या मुळांच्या शोधापाशी आपल्याला परत नेणारं. याचा शोध घेण्याचा, हे कोडं उलगडण्याचा प्रयत्न अनेक शास्त्रज्ञांनी केलाय, अगदी अल्बर्ट आइन्स्टाईनपासून ते स्टीफन हॉकिंग्सपर्यंत. आणि आज आपल्या भेटीला आल्या आहेत याच विषयाच्या संदर्भात संशोधन करणाऱ्या ज्येष्ठ संशोधक तसंच जागतिक पातळीवरच्या वुमेन इन सायन्स या अकॅडमी पॅनलच्या अध्यक्ष आणि भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सायंटिफिक ॲडव्हायझरी कमिटीच्या सभासद पद्मश्री डॉक्टर रोहिणी गोडबोले. पुणे विद्यापीठातून BSc आणि IIT मुंबई येथून त्यांनी MSc पूर्ण केल्यावर अमेरिकेत स्टोनी ब्रूक युनिव्हर्सिटीमध्ये कणांचं सैद्धांतिक भौतिकशास्त्र अर्थात पार्टिकल फिजिक्स विषयात PhD संपादन केली. नंतर भारतात येऊन TIFR आणि आता इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगळुरू इथं अधिव्याख्याता म्हणून त्या कार्यरत आहेत. आंतरराष्ट्रीय परिषदांमधून आणि संशोधन कार्यक्रमांमध्येही त्यांचा सहभाग असतो. 250हून अधिक शोधनिबंध त्यांच्या नावावर आहेत आणि गेल्या 25 वर्षांपासून अनेक विद्यार्थ्यांना त्या घडवत आहेत. अतिउच्च ऊर्जा भौतिकशास्त्र अर्थात हाय एनर्जी फिजिक्स हा त्यांच्या संशोधनाचा मूळ विषय आहे आणि त्यांच्या संशोधन कार्याची दखल घेत अतिशय प्रतिष्ठेचा भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार त्यांना नुकताच प्रदान करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर SNDT महिला विद्यापीठानं D.Litt या पदवीनंही त्यांचा सन्मान केलेला आहे. नमस्कार प्रोफेसर, आजच्या सायन्स कॉर्नरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार आणि मनपूर्वक अभिनंदन पद्मश्री पुरस्कार. धन्यवाद. नुकताच पद्मश्री पुरस्कार तुम्हाला प्रदान करण्यात आलेला आहे. कसं वाटतंय आता? अगदी मनापासून खूप बरं वाटतंय. कारण एका परीने म्हणायला गेलं तर मी जे संशोधन करते आहे अतिशय एसोटेरिक असा तो विषय. ओके. आणि अशा विषयामध्ये संशोधन करणाऱ्यांची दखल घेतली जाते हे मला फार बरं वाटतंय. कुठल्याही संस्कृतीचं म्हणजे आता पूर्वीच्या काळात राजे लोक संशोधनाला मोठ्या मोठ्या स्कॉलर्सना आपल्या दरबारी ठेवत असत. तर तेव्हा जे राजे हे कला संशोधनाला जास्त महत्व देत होते ते जास्त प्रगत असं धरलं जातं. अशा प्रकारच्या मूलभूत संशोधनाला आपल्या सारख्या देशातनं जेव्हा कौतुक होतं तेव्हा आपल्याच देशाची सांस्कृतिक पातळी जास्त आहे ह्याचं ते दखल घेतल्यासारखे होते असं मला वाटतं. ह्या विषयाचा सन्मान झाला हे तर आहेच, परंतु ह्यासारख्या विषयामध्ये काम करणाऱ्या लोकांना ह्या देशामध्ये मान मिळतो हेही तितकंच महत्वाचं आहे. खरंय. आणि D.Litt ही पदवी सुद्धा आत्ताच तुम्हाला मिळालेली आहे SNDT महिला विद्यापीठाची. तर त्याच्याबद्दलही मला म्हणजे मनापासून हेच वाटलं की परत तेच आपल्या SNDT विद्यापीठ जवळजवळ आता मला त्यांनी 102 वर्ष आता पूर्ण केली आहेत. तर हे विद्यापीठ महिलांचं विद्यापीठ म्हणून सुरू झालं आणि अतिशय त्यांची म्हणजे उज्ज्वल इतिहास आहे. परंतु महिला विद्यापीठांनी परत शास्त्रामध्ये संशोधन करणाऱ्या एका व्यक्तीचा मुद्दाम आदर केला. त्याच्या प्रकारे त्यांनी पूर्वी आधी लेखक, कवी, समाज कार्य करणारे किंवा हेल्थ सायन्सेसमध्ये काम करणारे अशा लोकांचे खूप चांगले सत्कार केलेले आहेत आणि ते सगळे महत्त्वाचे आहेत. जेव्हा मला पद्मश्री पुरस्कार मिळाला की पहिला मला आनंद झाला माझ्या विषयासाठी. शून्य पातळीवर माझ्या स्वतःसाठी मला आनंद झालाच. आतापर्यंत शास्त्र, सायन्स आणि इंजिनिअरिंग ह्याच्यामध्ये 313 पद्म पुरस्कार मिळालेले आहेत. अच्छा. जेव्हा सुरू झाले तेव्हापासून पद्मश्री असतील, पद्मभूषण वगैरे आपण नाही धरलेले त्यात. आणि त्या 313 पैकी फक्त 13 महिला आहेत. अच्छा. आणि परत कदाचित मी एकच भौतिकशास्त्रामधली आहे. डॉक्टर, हा जो तुमचा विषय आहे मूलकणांचं भौतिकशास्त्र अर्थात पार्टिकल फिजिक्स, हा विषय नेमका काय आहे त्याची ओळख आम्हाला करून द्या. कुतूहल हे जे आयुष्याचं किंवा सगळ्या जगाचं हे जे काही शिल्प आहे, पंचमहाभूताची जी चर्चा केलेली होती किंवा ग्रीक फिलॉसॉफर्सनी म्हटली होती. एलिमेंट्स हा जो शब्द घेतला की आपल्याकडे आपण म्हणतो पंचतत्व आणि ग्रीक फिलॉसॉफर म्हणतात एलिमेंट्स. पार्टिकल फिजिक्सचा अनॉलॉग त्यावेळेचा काय तर फिलॉसॉफी असा अर्थ झाला असता. अच्छा. की
आपल्या सगळ्या भोवतीचं हे सगळं जग कसं बनलंय, कशापासून बनलंय, सगळ्याचा काहीतरी एक मूलभूत कण आहे. अगदी ग्रीकांच्याच काळात आपल्याला जायला नको, पण पुढे आलो आपण, डाल्टनच्या काळात आलो, की मूलभूत कण काय आहेत हे संशोधन करतो. त्या विषयाचं नाव काय? मॉलिक्युलर फिजिक्स किंवा ॲटॉमिक फिजिक्स. आणि आता जर तुम्ही आज विचारलं तर पार्टिकल फिजिक्स म्हणजे जगातल्या प्रत्येक गोष्टीच्या अंतर्भूत, ज्याला आपण एलिमेंटरी कन्स्टिट्युएंट्स असं म्हणू, मूलभूत भाग, मूलभूत कण, ते काय आणि ते मूलभूत कण एकत्र कसे जोडलेले आहेत. जिक्सॉ पझल सारखे वेगवेगळे तुकडे आकाराने एकत्र बसतात का एक तुकडा इथे आणि दोरीने त्याला दुसरा तुकडा लावलेला आहे असे आहे. तर दोरीने तो लावलेला असेल तर एक प्रकारचं त्याच्यामध्ये फोर्स असणार आहे काहीतरी. आणि ती काय आहे, त्यांच्यामधलं आकर्षण विकर्षण काय आहे, काही बाबतीत आकर्षण असेल, काही बाबतीत विकर्षण असेल. हा विषयाचं उत्तर देणारा म्हणजे पार्टिकल फिजिक्स. आम्हाला असं वाटतं वैज्ञानिकांना की आम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे. अच्छा. आणि ते उत्तर जो विषय देऊ शकतो तो विषय म्हणजे पार्टिकल फिजिक्स. तर नुसतं कण आणि कशा प्रकारचे फोर्सेस एवढ्यानी काम होत नाही, परंतु त्याच्यासाठी तुम्हाला सैद्धांतिक त्यांचं वर्णन करावं लागतं. आपण आता न्यूटनच्या 3 लॉजचं उदाहरण घेऊयात की फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सिलरेशन. तर हे जेव्हा आपण शिकतो शाळेत, तर हे वाक्य, हे जो सिद्धांत आहे, त्या सिद्धांतामुळे पुढे काय होतं, आपल्याला कुठलाही तुकडा घेतला, लाकडाचा तुकडा घेतला किंवा बाटली घेतली आणि त्याला मी ढकलली तर ती कशी जाईल, किंवा मी एखादी पिस्तूलमधनं गोळी झाडली तर ती कशी एक्झॅक्टली कुठला मार्ग घेईल, हे मला स्वतःला कागदाचा तुकडा घेऊन कागदावर लिहून सिद्धांत सोडवून मला हे कॅल्क्युलेट करता येतं. तर तशा प्रकारे जेव्हा आपण म्हणतो की आता ॲटम इज मेड अप ऑफ न्यूक्लियर अँड इलेक्ट्रॉन्स, तर मग ते इलेक्ट्रॉन त्या न्यूक्लियसच्या भोवती कसे हिंडतात, मग ते इलेक्ट्रॉन वेगवेगळ्या चक्रामध्ये असतील, वेगवेगळ्या अंतरावर असतील न्यूक्लियसपेक्षा, आणि मग एक इलेक्ट्रॉन वरच्या ऑर्बिटमधनं खालच्या ऑर्बिटमध्ये जम्प करतो आणि मग त्याच्यामुळे एकदम प्रकाश बाहेर पडतो. म्हणजे ही त्याची गणिताची संपूर्ण ते फॉर्म्युलेशन करता आलं की मग म्हणायचं की त्या आपल्याला विषयाचा अर्थ कळला, नाहीतर ते फक्त शब्द राहतात. म्हणजे अमूर्ताकडून मूर्ताकडे असा हा प्रवास आहे खरं तर. थोडासा. पूर्वी ह्याची नुसती कल्पना केली जायची, पण आता ते आपण सैद्धांतिक दृष्टीने सुद्धा आपण दाखवू शकतोय. तुम्ही सिद्धांत लिहिता, मग त्याच्याप्रमाणे तुम्ही तुमचे संगणक तरी वापराल किंवा सोपं असेल तर कागदाच्या तुकड्यावर करू शकता, परंतु त्याच्यानंतर यू मेक अ प्रेडिक्शन की बाबा असा असा तुम्ही जर प्रयोग केला तर तुम्हाला हे हे उत्तर मिळेल, जर आमचं हे सिद्धांत बरोबर असेल तर. आणि ह्याच्यातनंच गेली 100 वर्षाच्या काळामध्ये पार्टिकल फिजिक्स हा विषय निर्माण झालाय. पण अशा अनेक कल्पना आहेत किंवा अशा अनेक थिअरीज ज्याला आपण म्हणतो किंवा गृहीतक असं समजलं जातं. काही जणांचं म्हणणं आहे की आजूबाजूच्या असलेल्या प्रत्येक गोष्टी तंतूंनी बनलेल्या आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या मॅटर आणि नॉन मॅटर किंवा पदार्थ आणि पदार्थ सदृश गोष्टींपासून बनलेले आहेत. तर याही गोष्टीचं उत्तर पार्टिकल फिजिक्सकडे आहे. थॉम्सननी जेव्हा त्याच्या प्रयोगांमध्ये त्यांना असं दिसलं एकदम की एक कण दिसतोय आणि हा कणाचा E/m रेशो, चार्ज टू मास रेशो, हायड्रोजन आयनपेक्षा खूप निराळा आहे. हे त्याला प्रथम कळलं, कारण तोपर्यंत एवढं वाटत हायड्रोजन आयन माहिती होता, कारण आपण सध्या बॅटरी घेतली आणि बॅटरीच्या 2 एंडना चार्ज कलेक्ट केला तर थोडंफार लोकांना माहिती होतं ह्याच्याबद्दल. परंतु तेव्हा असं वाटत होतं की हायड्रोजन आयन आणि हायड्रोजन ॲटम म्हणजे सगळ्याचं बेसिक युनिट आहे असं सगळ्यांना वाटत होतं. तर त्यावेळेला त्यांना हे एकदम सापडलं की कॅथोड रेज बनलेले आहेत, त्यांचे जे पार्टिकल्स आहेत त्याचा चार्ज टू मास रेशो एकदम वेगळा आहे. म्हणजे दॅट वॉज द फर्स्ट पॉईंट, दॅट फर्स्ट एलिमेंटरी पार्टिकल वॉज डिस्कवर्ड. तर तेव्हापासून आता 2012 मध्ये हिग्स बोझॉन सापडला. म्हणजे दॅट इन दिस एंटायर प्रोसेस 125 वर्षाचा हा जो प्रवास झाला, ह्या प्रवासामध्ये कधी कधी सिद्धांत लोकांनी मांडले, मग क्वांटम मेकॅनिक्स सारखे प्रथमदर्शनी अत्यंत कन्फ्युजिंग वाटणारे विषय आणि कल्पना आल्या पुढे, आणि त्या कल्पना बरोबर आहेत हेही कळलं. आणि मग आईन्स्टाईन सारखे आणखीन मोठे शास्त्रज्ञ होऊन गेले, बोर, आईन्स्टाईन, रुदरफोर्ड, आणि ह्या सगळ्या कामामधून आज आपण ह्या शेवटी पोचलो टप्प्यावर की मॅटर इज मेड अप ऑफ मॉलिक्युल्स, पण मॉलिक्युल्स पण ॲटम्सचे आहेत, ॲटम्स इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियसचे आहेत, पण न्यूक्लियस
न्यूट्रॉन्स आणि प्रोटॉन्सनी बनलेला आहे. पण न्यूट्रॉन्स आणि प्रोटॉन्स पण एलिमेंटरी नाही आहेत, ते कशाचे तरी बनलेत, ते आहेत क्वार्क्स. आणि इलेक्ट्रॉन इज अ पर्टिक्युलर टाईप ऑफ पार्टिकल, त्याला आम्ही लेप्टॉन म्हणतो. जेव्हा उच्च ऊर्जाची कणांवर ते कोलिजन्स करतात त्यावेळेला, किंवा कॉस्मिक रे एक्सपेरिमेंट्समध्ये त्यावेळेला आणखीन प्रकारचे क्वार्क्स तयार होऊ शकतात. ते त्या प्रकारच्या प्रयोगांमध्ये सिद्ध झालं. आणि त्यामुळे आता आम्हाला माहिती आहे की जगामध्ये देर आर ओनली 6 टाइप्स ऑफ फंडामेंटल ऑब्जेक्ट्स, दे आर कॉल्ड क्वार्क्स. 6 टाइप ऑफ फंडामेंटल लेप्टॉन्स, दॅट इज इलेक्ट्रॉन, म्युऑन, न्यूट्रिनोज. आणि ह्या सगळ्यांना एकत्र धरून ठेवण्यासाठी लागणारे जे कण आहेत, अगेन ते कण आहेत गेज बोझॉन्स. परंतु हिग्स बोझॉनच्या बरोबरीने किंवा त्याच्यापेक्षाही आधी माहिती असलेले म्हणजे 2 कणांमध्ये आकर्षण किंवा विकर्षण घडवून आणणारे जे कण आहेत त्या कणांना म्हणतात गेज बोझॉन्स. आणि एखादा बॉल जसा आपण फेकून, मला तुझं लक्ष वेधून घ्यायचं असेल आणि तू माझ्याकडे बघत नसशील, तर खडू मारला की तुला ताबडतोब त्या खडूनी मी तुला माझ्या प्रेझेन्सची कल्पना देईन. तर तसे हे कण 2 इलेक्ट्रॉन्स फॉर एक्झाम्पल, हा कण फोटॉन एक्सचेंज करतात आणि त्याच्यामुळे त्यांना एक दुसऱ्याच्या प्रेझेन्सची कल्पना येते. म्हणजे ह्या सगळ्या ज्या फोर्सेस आहेत यांच्यामधले, हे सुद्धा दे आर कॅरीड बाय अदर सेट ऑफ फंडामेंटल पार्टिकल्स. आणि हे आता आपल्याला समजलेलं आहे. ते एकमेकांशी कसे बोलतात हेही आम्हाला पूर्णपणे कळलेलं आहे. म्हणजे ते कळलंय म्हणूनच आम्ही हिग्स बोझॉनचं प्रेडिक्शन करू शकलो. आणि हिग्स बोझॉन सापडला म्हणजे गोष्ट संपली एका प्रकारे. म्हणजे जसं मेंडेलिव्हचं पिरियडिक टेबल होतं, तसं पार्टिकल फिजिक्सचं पिरियडिक टेबल संपूर्ण झालं. परत ह्या विषयावर संशोधन का करायला लागतंय? कुतूहल कशाचं आहे की एवढेच मूलभूत कण का आहेत, ह्याच्यापेक्षा जास्त का नाहीये, ह्याचंही काही कारण आहे का? आणि हे जे फोर्स एक्सचेंज करणारे जे मूलभूत कण असतात, त्या मूलभूत कणांचे जे प्रॉपर्टीज असतात, त्यांचे जे गुणधर्म असतात, त्या गुणधर्मांनी त्या फोर्सचं नेचर बदलतो. म्हणजे एका प्रकारे आता कुलम इंटरॅक्शन हा शब्द आपण सगळ्यांनी ऐकलेला आहे, त्यामुळे मी तो वापरू शकते. तर कुलम इंटरॅक्शन फोटॉन एक्सचेंजमुळे होतात असं म्हणतात. म्हणजे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, एकमेकांना कसं ते आपला प्रेझेन्स कळवून देतात. तर हा एक इलेक्ट्रॉन एक फोटॉन फेकतो आणि दुसरा इलेक्ट्रॉन तो बघतो. तर फोटॉनचे गुणधर्म काय आहेत? फोटॉनचा मास 0 आहे. पण हे एवढेच मूलभूत कण का आहेत, ह्याचं उत्तर आम्हाला अजून मिळालेलं नाही. तर अशा प्रकारचे प्रश्न आम्हाला विचारायचे वाटतात. आणि तू जी तंतू थिअरी वगैरे म्हणाली, स्ट्रिंग थिअरी म्हणतो, आणि तो शब्द वापरलेला जास्त चांगला, कारण तो जास्त सहजपणे समजतं काय आहे. तर हे अजून सैद्धांतिक लेवल आहे. तर हे बरोबर आहे का चूक आहे हे सिद्ध आपल्याला जर प्रयोगांनी करता येणार नसेल तर आत्ता आपण त्याच्यावर, त्यामुळे ते फक्त संशोधकांच्या डोक्यामध्येच फक्त आहे आत्ता, असं त्याचं म्हणायला लागेल. आपणही जरी असं म्हटलं की ह्या सगळ्या कणांचा आम्हाला अभ्यास केलेला आहे, आम्हाला सगळं त्याच्याबद्दल कळलेलं आहे, पण आम्हाला हेही माहिती आहे ब्रह्मांडामध्ये एक व्हॉट वी कॉल डार्क मॅटर म्हणून आहे. त्याच्यावर प्रकाश टाकला तर आपल्याला ते दिसत नाही, परंतु ते तिथं आहे हे आपल्याला त्याच्या गुरुत्वाकर्षणाच्या योगे कळतं. डार्क मॅटर आणि कृष्ण ऊर्जा हे दोन्ही शब्द मी ऐकलेत, पण यात नेमका काय फरक येतो आम्हाला सांगाल का? हे व्हेरा रुबिन म्हणून एक स्त्री वैज्ञानिक होत्या, त्यांनी हे संशोधन केलं होतं. सगळे ग्रह सूर्याच्या भोवती एका विशिष्ट गतीने फिरतात, एका विशिष्ट ऑर्बिटमधनं फिरतात, आणि ते सगळं आपल्याला त्या ग्रहांच्या वस्तुभारावरनं आणि ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट ह्या 2 गोष्टीवर आपल्याला ते सगळं संपूर्णपणे कॅल्क्युलेट करता येतं. परंतु आता आकाशगंगेच्याही बाहेर गेलो आणि आपण वेगवेगळ्या ह्या ज्या मुख्य मोठ्या मोठ्या बॉडीज, स्टार्स, गॅलॅक्सीज, क्लस्टर्स, तर त्या कशा, त्यांच्या गती, त्यांच्या मुवमेंट्स समजून घेण्याचा प्रयत्न केला की मग लक्षात येतं की त्यांच्या मुवमेंटवरनं आपण जर किती आतमध्ये त्यांच्या एन्क्लोज्ड ऑर्बिटमध्ये किती मास आहे ह्याचं कॅल्क्युलेशन करायचा प्रयत्न केला तर दॅट डज नॉट टॅली विथ द मास ऑफ द स्टार्स दॅट आर इनसाइड. पृथ्वीचं कक्षा आपण कॅल्क्युलेट करतोय आणि पृथ्वीच्या मेजर्ड कक्षेवरनं आपल्याला असं वाटतं की सूर्याचं वस्तुमान आहे त्याच्यापेक्षा 5 पटीने जास्त असायला पाहिजे. तर अशा प्रकारे लोकांना कळलं संपूर्ण युनिव्हर्समध्ये सगळ्या बिग ऑब्जेक्ट्समध्ये, गॅलॅक्सी क्लस्टर्समध्ये जी काही मॅटर आहे त्यांनी गुरुत्वाकर्षणाचा त्याचा फोर्स इतर गोष्टींना कळतो, पण बाकी ते बघू शकत, आणि त्याला म्हणतात डार्क मॅटर. आणि आपल्या ह्या पार्टिकल्सची जी मी लिस्ट दिली मूलकणांची, त्याच्यामध्ये आपल्याला त्याला कॅन्डिडेट नाहीये. म्हणजे देर इज समथिंग बियॉन्ड व्हॉट वी हॅव लर्न सो फार. तर नुसतं तंतू थिअरी, स्ट्रिंग थिअरी एक आहेच,
पण माझ्या मते ह्या प्रकारचे जे प्रश्न आहेत की डार्क मॅटर म्हणजे काय, किंवा विश्वामध्ये फक्त मॅटर आहे आणि अँटी मॅटर नाही, असं का, महत्वाचे प्रश्न आहेत. आता तुम्ही ज्या हिग्स बोझॉनचा उल्लेख केला, तर हिग्स बोझॉन हा देवकण किंवा गॉड पार्टिकल असं सिद्ध झालंय किंवा असं जाहीर केलं गेलेलं. तर हा देवकण ही संकल्पना काय आहे? लेऑन लेडरमन म्हणून नोबेल प्राइज विजेते होते आणि ते फर्मी नॅशनल ॲक्सिलरेटर लॅबोरेटरी म्हणून अमेरिकेत आहे, त्याचे ते डायरेक्टर होते. आणि त्यांनी हा हिग्स बोझॉनची संकल्पना म्हणजे सैद्धांतिक कल्पना 1965 मध्ये हिग्स, आंगले आणि आणखीन काही शास्त्रज्ञांनी प्रत्येकाने वेगवेगळ्या प्रकारे काम केलं. परंतु त्याच्यानंतर 1965 पासून हे खरोखरीच आहे का, तो मूर्त आणि अमूर्त शब्द जो वापरला तो या पद्धतीने आहे की वेदर इट इज जस्ट अ इमॅजिनेशन ऑफ द सायंटिस्ट और वेदर इट एक्झिस्ट इन रियालिटी, किंवा दुसरा शब्द की वेदर नेचर हॅज यूज दिस. हा महत्वाचा प्रश्न होता आणि सगळे वेगवेगळे प्रयोग झाले होते. त्या प्रयोगांमधून तोपर्यंत हिग्स बोझॉन सापडत नव्हता. तर म्हणून त्यांनी लोकांना की काय आहे हिग्स बोझॉन आणि त्याचं काय महत्व आहे अशा प्रकारचं एक पुस्तक लिहायचं ठरवलं. आणि त्यांनी त्या पुस्तकाचं नाव लिहिलं होतं द गॉड डॅम्ड पार्टिकल. आणि मग पब्लिशर म्हणाले की अरे नाही, असं डॅम्ड वगैरे असं तुम्ही पुस्तकाच्या टायटलमध्ये लिहू नका हो. म्हणून त्यांनी ते द गॉड पार्टिकल असं केलं. ओ अच्छा अच्छा. तर म्हणजे हे अतिशय गंमतशीर गोष्ट आहे, पण म्हणजे गॉडपणा काहीही या कणामध्ये नाही, तेव्हा देवकण वगैरे आपण त्याला म्हणायची गरज नाही. परंतु दुसऱ्या एका पातळीवर विचार केला तर मी त्याला देवकण म्हणायला तयार आहे, कारण हा जर कण आपल्याला सापडला नसता तर आपलं जे अंडरस्टँडिंग आहे बिटवीन वेगवेगळे मूलभूत कण आणि त्यांच्यामध्ये असलेले आकर्षण विकर्षणाचे फोर्सेस, इंटरॅक्शन्स, ते इंटरॅक्शन्स आणि आपलं करंट अंडरस्टँडिंग ऑफ पार्टिकल्स अँड इंटरॅक्शन्स अमंग देम हे बरोबर नाही असं सिद्ध झालं असतं. ही जी थिअरी म्हणजे सिद्धांत मांडले गेले त्याला म्हणतात गेज थिअरी. तर 20व्या शतकामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय झालं पार्टिकल फिजिक्स किंवा थिअरिटिकल फिजिक्समध्ये, तर पहिल्यांदा क्वांटम मेकॅनिक्स सापडलं. डिराक, हायझेनबर्ग ह्या लोकांनी क्वांटम मेकॅनिक्सचं मांडणी केली. त्याच्यानंतर आले आईन्स्टाईन साहेब, त्यांनी केली स्पेशल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी. ह्या 2 मोठ्या पिलर्सवर न्यूक्लिअर, पार्टिकल अँड ॲटॉमिक फिजिक्सची बिल्डिंग बांधली गेली. हाऊ डू फोर्सेस, हाऊ आर द इंटरॅक्शन्स मीडिएटेड बाय फंडामेंटल पार्टिकल्स, हा महत्त्वाचा भाग होता. त्या भागाचं मॅथमॅटिकल फॉर्म्युलेशन जे करायला लागतं, ज्याच्यामध्ये तुम्हाला क्वांटम मेकॅनिक्स आणि रिलेटिव्हिटी दोन्ही सांभाळायचे असतात, कारण ते दोन्ही सत्य आहेत, मान्य करायलाच पाहिजेत. तर अशा प्रकारे ज्या कन्स्ट्रक्शन झाल्या त्याला म्हणतात क्वांटम फील्ड थिअरी. म्हणजे क्वांटम मेकॅनिक्सची एक पुढची स्टेप येते. न्यूटनियन मेकॅनिक्स म्हणजे काय की मी गोळी झाडली तर ती गोळी बंदुकीने झाडल्यावर कुठला पाथ घेईल हे कॅल्क्युलेट मला करता आलं पाहिजे. परंतु जेव्हा सगळ्या ज्या गोळ्यांचे आकार लहान लहान होत जातात आणि मग ज्या वेगाने त्या मूव्ह होतात, प्रकाशाच्या वेगाजवळ जायला लागतात, तेव्हा न्यूटनियन मेकॅनिक्स डझंट वर्क. मग क्लासिकल मेकॅनिक्स जातं आणि क्वांटम मेकॅनिक्स येतं. म्हणजे इलेक्ट्रॉन्स न्यूक्लियसच्या भोवती जेव्हा हिंडतात तेव्हा इलेक्ट्रॉनचा वेग प्रकाशाच्या वेगाच्या 100 पट कमी असतो. प्रकाशाच्या वेगापेक्षा कोणीही जास्त वेगाने जाऊ शकत नाही, पण ऑलरेडी प्रकाशाच्या वेगाच्या 100th जेव्हा जायला लागतात तेव्हा क्लासिकल मेकॅनिक्स लॉज काम करत नाही. मग क्वांटम मेकॅनिक्स आलं. पण त्याच्या पुढे अचानक लाईट एमिशन कसं होतं, हे सगळं आपण प्रकाश बघतो, हा प्रकाश बाहेर पडतो कसा, व्हॉट आर द बेसिक फिजिकल प्रोसेसेस दॅट हॅपन, ते जेव्हा कॅल्क्युलेट करायला लागतं तेव्हा असं लक्षात आलं की प्रकाशाचे कण प्रोड्यूस होतात. तर असं एकदम आउट ऑफ नथिंग आपण काही मॅटर कन्झर्वेशन आपण म्हणतो, हे ट्रान्सफॉर्मेशन जेव्हा होतं ते तुम्हाला कॅल्क्युलेट करायला लागतं. त्याच्यासाठी तुम्हाला क्वांटम फील्ड थिअरी लागते. क्वांटम मेकॅनिक्सच्या रूलनी ते कॅल्क्युलेट करता येत नाही. हा क्वांटम शब्द फार इंटरेस्टिंग आहे. क्वांटम म्हणजे ज्याच्यात काही प्रेडिक्ट करता येत नाही, काही अँटिसिपेट करता येत नाही. द ब्युटी इज इन द फॅक्ट दॅट युझिंग क्वांटम प्रिन्सिपल्स we are able to predict precise results in experiments that we perform. That is the beauty. क्वांटम आपण नेहमी म्हणतो there is uncertainty, मग आम्हाला एकाच वेळेला इलेक्ट्रॉन कुठेही असू शकतो वगैरे, and that is correct at the fundamental level. You are able to predict things at a statistical level. म्हणजे तुम्ही एका कणासाठी हे सांगू शकत नाही, पण 100,000 कण असे असले तर मग तुम्ही सांगू शकता की 50% वेळेला हे असं होईल बरं का, 50% वेळेला ते होतं. So it does not at a gross level, at a macroscopic level, it allows me to compute things and predict them. आता तुम्हाला गंमत सांगते की आता आपल्याला माहिती आहे की इलेक्ट्रॉन
जेव्हा मॅग्नेटिक फील्डमध्ये घालतो तेव्हा इलेक्ट्रॉनचा स्पिन बरं. आणि भोवराचा ऍक्सिस असा फिरतो, हं. तसा इलेक्ट्रॉनचा स्पिन ऍक्सिस फिरायला लागतो मॅग्नेटिक फील्डच्या भोवती. आणि तो कसा फिरतो हे आपण जर मेजर केलं तर क्वांटम फील्ड थिअरी मला प्रिसाइजली सांगू शकते काय रेटनी तो फिरेल. अच्छा. म्हणजे त्यामुळे असं आपल्याला जे वाटतंय ना की क्वांटम प्रिन्सिपल म्हणजे आपल्याला काहीच प्रेडिक्ट करता येत नाही, तसं मुळीच नाहीये. गेली 100 वर्ष आम्ही तेच शिकलेलो आहोत. आणि तेच हिग्स बोझॉन जेव्हा तुम्हाला सापडला तेव्हा इतके प्रोटॉन्स, दुसऱ्या इतक्या प्रोटॉन्सवर तुम्ही ह्या स्पीडनी प्रत्येक सेकंदाला 100,000 का 200,000 किंवा 1,000 इतके प्रोटॉन्स तुम्ही एकमेकांवर जर कोलाइड केले तर तुम्हाला एक हिग्स बोझॉनचा इव्हेंट मिळू शकेल. अच्छा. हे मी कॅल्क्युलेट करू शकते. आणि ते एक्सपेरिमेंटल फिजिसिस्ट जाऊन तिथे लार्ज हॅड्रॉन कोलायडरमध्ये ॲक्च्युली मेजर करतात. तेव्हा आपल्याला डेफिनेटली दिस स्ट्रेंथ ऑफ फील्ड थिअरी इज टू बी एबल टू कॅल्क्युलेट थिंग्स फॉर बिग नंबर्स. श्रोते हो, आता मात्र वेळ झाली इथेच थांबण्याची. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. sciencecornerfmrainbow@gmail.com या आमच्या ईमेल ॲड्रेसवर. श्रोते हो, पुनर्भेट या मालिकेमध्ये आपण ऐकत होतात डॉक्टर रोहिणी गोडबोले यांची मानसी आंबडेकर हिने घेतलेली मुलाखत. या मुलाखतीचं प्रथम प्रसारण 3 मे 2019 रोजी झालं होतं. या मुलाखतीत मूलकण आणि उच्च ऊर्जा भौतिकशास्त्राच्या क्षेत्रात होणाऱ्या संशोधनाबद्दल आपण जाणून घेतलं. तर श्रोते हो, पुन्हा भेटूया या मुलाखतीच्या दुसऱ्या भागाच्या